आज मी तुम्हा दोघांसाठी एक खूप मोठं पाऊल उचललंय। आज मी त्या माणसांच्या घरात गेले होते ज्या माणसांमुळे तुम्हा दोघांचा जीव गेलाय। असेल त्यांना माज त्यांच्या श्रीमंतीचा आणि गाडी बंगल्यांचा, आणि इतर लोक ह्या गोष्टींना बघून फुलत सुद्धा असतील, पण मला जे करायचंय ना ते खूप क्लिअर आहे। पण मला त्यासाठी तुम्हा दोघांच्या आशीर्वादाची गरज आहे। मी त्यांचं घर उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही, वचन देते मी तुम्हाला। आई अगं, लग्न तोंडावर आलंय, आपण तयारीला लागूया का? म्हणजे काय हवंय नकोय याची लिस्ट तयार करूया, चालेल? हो, तू म्हणते ते बरोबर आहे। बघता बघता लग्न जवळ येईल आणि आपली काही तयारी नाही असं व्हायला नको। आपण तयारीत असलेलं बरं, नाही का? बरोबर। मग मी लिस्ट तयार करायला घेते, चालेल ना? घेते। हो. अगं चुरचुरतोय का? दे इकडं, इकडे दे। आणि मी काय म्हणते, मी त्याला औषध लावते, नाहीतर आपण असं करू, डॉक्टरांकडे जाऊ बाई। आई, डॉक्टरकडे वगैरे कशाला जायचंय? तू म्हणतेस ना ते दुधावरची साय लावूया, ते लावते मी, बरं वाटेल। आई, आयरनच्या साड्या, त्याचे 5,000 रुपये पकडूया? हो, कमी नाही का ग वाटणार? आई अगं, असं काय करतेस? ती माणसं चांगली आहेत, आपण हे जे काही करतोय ना ते पण कमी करा असं म्हणतील। मला वाटतं ओके 5,000। तू अजून कशाला पैसे लागणार आहेत ते सांग। गुरुजींची दक्षिणा राहिली। हां, 1,001 रुपये। बाई, मला तर सगळे कमी कमीच वाटतात, पण नाही, असू दे। ज्योती, या ना, या बसा। ज्योती, पाणी जरी आण। तुम्ही येणार ह्याची कल्पना दिली असती तर जरा तयारी करता आली असती ना। नाही, पाणी राहू दे। तुम्ही आमच्या घरी आला होतात ना, तेव्हा ते चहाचं प्रकरण झालं, सांडला चहा, हात पण भाजला ना तिचा, त्यामुळे ना काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या होत्या। म्हटलं प्रत्यक्षात जाऊन सांगून यावं। बोला ना। नाही, जरा स्पष्टच बोलतेय। तुम्ही आमच्या घरी आला होतात साखरपुड्याची बोलणी करायला, तेव्हा घर पाहिलंत ना आमचं? कसं आहे ना, समाजामध्ये आमच्या घराण्याला प्रतिष्ठा आहे, मान आहे, इब्रत आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की स्वराज आणि प्रीती यांचा साखरपुडा आमच्या इब्रतीला साजेसाच व्हायला हवा। गायकवाड कुटुंबाला ना नाशिकमध्ये सगळे जण ओळखतात। दादाला मान आहे, प्रतिष्ठा आहे, आणि कसं आहे, आता दादानी सगळा त्याचा बिझनेस आहे ना स्वराजच्या हाती सोपवलेला आहे। त्यामुळे स्वराजची सुद्धा मोठ्या माणसांमध्ये उडबस असते। तीही माणसं येणार या कार्यक्रमाला, त्यामुळे त्यांच्यासमोर हसं नको व्हायला आमचं, किंवा त्यांनी बोटही दाखवायला नको। त्यामुळे आमच्या इब्रतीला साजेसा असाच कार्यक्रम व्हायला हवा। हो हो, तेच आम्ही आता खर्चच मांडत होतो। हो का? नाही नाही, आम्ही ना असे खर्च बिर्च मांडूनच ठेवत नाही हो, सरळ हाताने सगळं खर्च करतो। तुमची मुलगी लग्न करून जेव्हा आमच्या घरी येईल तेव्हा तुमच्या ते लक्षात येईलच। हे काय लिहितं एवढं सगळं? हे जे काय तुम्ही लिहिलं ना त्यामध्ये स्वराचे कपडे पण नाही यायचे। हा, म्हणजे तुमच्या काय अपेक्षा त्या स्पष्ट सांगा आम्हाला, आम्ही प्रयत्न करूत। हो, महत्वाचं म्हणजे तो काही साखरपुडा वगैरे तुम्ही करणार आहात ना, तो घरामध्ये नको। नाशिकमध्ये सगळ्यात मोठा हॉल आहे ना AC, तो घेऊया आपण, आणि साधारण 301 माणसं असतील आमची। आत्या, दीप, तू काय करतोस इथे? तू इथे काय करतेस? काय बोललीस तू प्रीतीच्या घरी? सगळं ऐकलंय मी। तू काय माझ्या मागे मागे हिंडतोयस? सुनू, सुनू, मला खरंच आश्चर्य वाटतं तू हे बोलतेस। अरे त्या बाईला पैशांचा काडीचा मोह नाहीये, ती त्या घरात जाऊन पैशांचा बडेजाव करते। ज्या बाईला कायमच पैशांपेक्षा माणसांच्या भावना, माणसं महत्वाची आहेत, ती आज तिथे जाऊन साखरपुड्याच्या मागण्या घालते। सुनू, मला नाही पटत आहे, का करतेस हे सगळं? नाही, कारण त्यांना हे कळू दे की ज्या घरामध्ये ते मुलगी देणार आहे तिथे एक कजक सासू सुद्धा राहते। निदान ह्या कारणाने तरी ते हे लग्न मोडतील। हे चालू होतं तुझ्या डोक्यात?
हा हे सगळं चालू होतं तुझ्या डोक्यात? हो. सुलू मला कळतच नाही तू का मागे लागलीस त्या लोकांच्या. सुलू हे जर घरी जाऊन दादाला हे जर बाबांना कळलं ना तर घरात वाद होतील. ती मला अगदी मनापासून वाटते की ती मुलगी आपल्या घरासाठी स्वरासाठी योग्य नाहीये. ती मुलगी जर या घरामध्ये आलं ना तर काहीही चांगलं होणार नाही. तर तुला माहितीये ना मी कुणाबद्दल नाही असा वाईट विचार करत. का कोण जाणे त्या मुलीला मला होकार नाही देता येते. हे लग्न होता कामा नये. अरे यार सुलू हे लग्न होणार म्हणजे होणार. तू आता उगाच यात अडथळे निर्माण करू नकोस प्लीज. तू काय चॅलेंज देतोयस मला? हो तसं समज हवं तर. ठीक आहे मग मीही पाहते हा साखरपुडा कसा होतोय. सुलू का गोष्टी किचकट करतेयस? कारण हा माझ्या घराचा प्रश्न आहे आणि या घरावर कुठलं संकट येणार असेल तर त्या संकटासमोर मी उभी राहणार. कारण मला माझं घर सगळ्यात महत्वाचं आहे. अगं सुलू तुला कळत नाही का हा दोन्ही घरांचा प्रश्न आहे. हो पण आता मला माझं घर सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी मला वाईटपणा घेण्याची गरज पडली तर मी तो घेईन. ठीक आहे तू तुझ्या मुद्द्यावर ठाम आहेस ना. मी पण आता बघतोच हा साखरपुडा कसा होत नाही ते.